सांगा लवकर। मी तुमच्या उत्तराची वाट बघते। मॅडम मॅडम प्लीज पोलिसात देऊ नका मॅडम। हे जर आमच्या घरच्यांना कळलं ना तर मॅडम आहे नाही ती पण इज्जत जाईल मॅडम। मॅडम प्लीज। एक रडणं थांबव। अहो काय चाललंय यांचं? इतका वेळ काय करतायत? चौकशी चालली आहे ना। इतकी कसली चौकशी करतायत? मी काय म्हणते, आपण जाऊन बघूया का? नाही त्यांनी सईला उगाच कशात अडकवायला नको। आता सईचे हिशोब क्लिअर नसतील तर तिला ते का अडकवतील? ती स्वतःहूनच अडकेल ना। चला, मला जे हवं होतं ते झालंय। सई, आता सगळे दागिने जप्त झाले असतील तुझे। आता कसा काय घेशील भावासाठी लॅपटॉप? नाही नाही व्यवस्थित आहे सगळं। मॅडमच्या रूम मध्ये काहीच सापडलं नाही। काय? मॅडम यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? उलट तुम्हाला चांगलंच वाटायला हवं ना, नाही का? हो म्हणजे काय म्हणजे काय काय चेक केलं तुम्ही? आम्ही मॅडमच्या रूमची झडती घेतली, पण तिथे बेकायदेशीर असं काहीच सापडलं नाही। सर्व गोष्टींची नीट नोंदणी केलेली आहे आणि सगळ्या गोष्टींची बिलं जपून ठेवलेली आहेत त्यांनी। खोलीत कुठलीच बेहिशोबी मालमत्ता नाहीये। सगळं नीट चेक केलं का? हो मॅडम सगळं परफेक्ट आहे। बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, अहो माझा मुलगा काय किंवा माझी सून काय कुणालाच फसवू शकत नाही आणि सरकारला फसवणं तर शक्यच नाही। उलट माझा मुलगा सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही तुमचे टॅक्सेस अगदी वेळेवर भरत जा म्हणून। अहो तुम्हाला सांगते, मागे एकदा त्याची मुलाखत घेतली होती ना, तेव्हा तर त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की देशातल्या प्रत्येकाने आपले टॅक्सेस वेळेवर भरत जा।